हरे कृष्ण. तर आजचा विषय आहे, आपण वरिष्ठांच्या आदेशांचं पालन करणं हे अत्यावश्यक आहे का, हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आहे, त्यात उत्तर पण आहे. अत्यावश्यक आहे का म्हणजे अत्यावश्यक आहे, म्हणूनच ते अत्यावश्यक आहे का असा प्रश्न त्यात येतोय. खरं तर मग अशी गोष्ट आहे की आपण अनादी काळापूर्वीची गोष्ट, आपण जेव्हा भगवंतापासून किंवा भगवंतामध्ये जे भगवत्ता आहे, त्यांच्याकडे जे काही सामर्थ्य आहे, ऐश्वर्य आहे, शौर्य जे काही त्यांच्याकडे आहे, ते बघून आपल्याला ते जीवांच्या मनामध्ये थोडस एक असं विशेष मनात आलं की आपण हे सगळं करतो, इथं राहतोय भगवंताकडे, मग त्यांच्यापेक्षा त्यांच्या आपण अधीन राहावं लागतंय. मग सामर्थ्य मी पण काही कमी नाही, मी पण तसं करू शकतो कृष्णासारखं, अशी जी मनामध्ये एक असं गीतेत भगवान म्हणतात ती गोष्ट. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. हे द्वंद्व जे उत्पन्न झालं हृदयामध्ये, इच्छा द्वेष, भगवंतापासून दूर राहण्याची इच्छा, भोग भोगण्याची इच्छा. खरी वस्तुस्थिती की भगवंताला कृष्णाला प्रसन्न केलं, आपण प्रसन्न होतो. हे गणित आहे, हे समीकरण आहे. असं एखादी रासायनिक अभिक्रिया असेल ना, केमिकल एखादं हे असेल, इक्वेशन असेल, सोल्युशन असेल, किंवा जे काय आपण म्हणतो वेगळ्या वेगळ्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की एखादा फॉर्म्युला असेल, तर आपण पाहतो की त्यात सांगितलं की हे असं मिसळलं की हे झाल्यानंतर त्यात अमुक मिसळा, हे करा, त्यानंतर हे तयार होतं, सगळं दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपण भगवान श्रीकृष्णांच्या त्यांच्या सांगण्यानुसार आपण कार्य करणं, ही आपला स्वभाव, ही स्वरूप स्थिती आहे. तसं एखादा नागरिक ज्या देशात राहतो, त्या देशाच्या कायद्याचं पालन करणे नागरिकाचं कर्तव्य आहे. त्या पद्धतीनं आपण ते कर्तव्य पालन नाही करू शकलो, म्हणून आपल्याला काय करावं लागलं की भगवंताची इच्छा नसताना पण आपल्याला असं एक ठिकाण मिळालं, ज्या ठिकाणी आपल्याला आपल्याला सांगण्यात आलं, ठीक आहे, तुम्हाला कोणाला काही न विचारता राहायचंय का, ठीक आहे, मग राहा तुम्ही. कोणाला विचार नका, तुमच्या तुमच्या मर्जीप्रमाणे राहा, तुमच्या इच्छेप्रमाणे, आपण म्हणतो लहरीप्रमाणे तुम्ही राहू शकता. असं आपल्याला असं जग दिलंय. पण त्या जगामध्ये आपण वाटतंय खरं आपण आपल्या मना लहरीप्रमाणे वागू शकतो, पण ते वागू शकत नाही. प्रत्येक गोष्ट बंधनामध्ये, प्रत्येक गोष्ट विशिष्ट चौकटीच्या बाहेर काहीच करू शकत नाही. उदाहरणार्थ आपण मोबाईलचं माहिती आहे आपल्याला, त्याच्या त्या त्या कक्षेच्या बाहेर गेल्यानंतर लगेच आपण तिथं काहीच करू शकत नाही. मग तो लाखो रुपयांचा का मोबाईल असेल आपल्याला, तरी पण आपण त्याची जर रेंजच्या बाहेर जर आपण गेलो, तर ते किती किमती किंवा मूल्यवान जरी मोबाईल असला तरी पण तिथं काही काम करू शकत नाही. त्याच पद्धतीनं आपण भगवंताच्या अधीन किंवा त्यांच्या आदेशांच्या पालनामध्ये आपण जर नसलो, तर बरंच काही असून आपल्याला काही नाही असं आपल्याला जाणू लागतं निश्चितपणे. तर म्हणून मुद्दा असाच आहे की आपण जेव्हा ही गोष्ट केली की भगवंताला आपण विसरून किंवा त्यांच्या आज्ञेमध्ये राहायचं आपण जेव्हा नाकारलं, आणि त्यामुळं आज्ञेमध्ये राहायला हवं तिथं. तर जसं एखादा शाळेतला विद्यार्थी आहे, तो जर शाळेतल्या सरांचं जर ऐकत नसेल, तर त्या वर्गात कसं राहू शकणार आहे तो? कारण ते शाळेत जे तिथे जे सर सांगतात ते त्याला ऐकायला हवं, आणि तो ऐकणं साहजिकच, तिथं तो राहू शकतच नाही. तसं म्हणून भगवंताचं न ऐकल्यावर आपण तिथं राहू शकलो नाही. आपण आपल्यासाठी असं एक विश्व, असं एक स्थान दिलं की ज्या ठिकाणी आपण आपल्याला पाहिजेच वागू शकतो. पण होत आहे अडचण कुठं आहे, पाहिजेच वागू शकतो, पण त्याचे फळ पण भोगावं लागतात. मग आपल्याला दोन्ही अडचण आहे. मग आपण आपल्या मनाप्रमाणे केलं, मग त्याचे फळ भोगायला पण तयार राहावं लागतं आपल्याला. गीतेमध्ये भगवान म्हणतात, ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातना. प्रत्येक जीव म्हणजे हा आपण प्रत्येक आत्मे भगवान श्रीकृष्णांच्या पण अंश आहोत, त्यांचे दास, त्यांचे सेवक आहोत. मग त्यांचे सेवक किंवा त्यांचे दास या नात्यानं आपण त्यांची सेवा, विशेष करून आजचा जो विषयाला अनुसरून सांगायचं झालं तर त्यांच्या आदेशाचं पालन करत राहणं, हा आपला स्वभाव आहे, हा आपला धर्म आहे, गुणधर्म आहे आपला. पण तो टाळल्यामुळे झालं काय, आपण तो गुणधर्म अजून पण आहे आपल्यामध्ये, तो गेला नाहीये. पण काय झालेलं आहे, तो जो स्वभाव आहे त्याचा आता विकृत स्वरूप निर्माण झालेलं आहे. आपण तिथं भगवंताचं ऐकायचं सोडल्यामुळे आपण ऐकतोय कोणाचं, कोणाचं मनाचं. मनाचं म्हणजे मनाला कोण सांगतंय, माया सांगते, तू असं कर तसं कर. आपण ते मायेचं ऐकत राहतो. या मायावी जगतामध्ये असल्यामुळं मायेचं ऐकत राहतो आपण. आणि ऐकत राहिल्यामुळे काय होतंय, आपल्याला कुणाच तरी ऐकावंच लागणार आहे, मनाचं नाही तर कृष्णाचं. आणि कृष्णाचं ऐकायचं ठरवलं, मग काय माया काय करू शकत नाही. पण मनाचं ऐकायला ठरवलं, मग ती माया आपल्याला काय करत असते, ती प्रॉम्प्टिंग करत असते,
असं एखादा नाटकामध्ये आपल्याला माहिती आहे की नाही कोणास मला अनुभव आहे त्याचा, की नाटकामध्ये आम्ही भूमिका करताना कधी कधी काय व्हायचं की एखादा रोल सुदाम्याचा असेल किंवा कृष्णाचा रोल असेल, तर त्याला तो संवाद आठवत नसल्यावर काय करायचं, आम्ही मागणं तो संवाद म्हणत होतो आम्ही तिकडे मागणं. तो मागून संवाद म्हटल्यावर मग त्याला ते कॅच करत होतो आणि तो म्हणू शकत होता पुढं. एखादं वाक्य आठवायचं नाही, एखादं काहीतरी एक शब्द विसरायचा नेमकं, मग त्यावेळी मागणं प्रॉम्प्टिंग केली त्याला आठवायचं, बरं व्हायचं, लक्षात यायचं. तसं आपल्याला काय केलेलं आहे, जो ते माया प्रॉम्प्टिंग करत असे नेहमी, ती सांगत असे कानामध्ये, तू असं कर, तसं कर, हे कर, आणि आपण तेच खरं वाटू लागतं. कारण त्या मायावी जगात मायेच्या आपण कुशीत असल्यामुळं तिचंच बोलणं आपलं ते खरं वाटतं, तेच आपण खरं म्हणून तसं कार्य करत असतो. पण वस्तुस्थिती अशी होती की भगवंत एवढे दयाळू आहेत, आपण त्यांचं धाम सोडून इथं जरी आलो तरी भगवंत आपल्या सोबत आलेले. आता बघा, जे सर्वांच्या हृदयात राहणारे परमात्मा आहेत विष्णू रूपामध्ये, कृष्णाचंच विस्तारित रूप, ते या भौतिक जगातच आहेत परमात्मा रूपाने आपल्या हृदयामध्ये. वैकुंठामध्ये हृदयात परमात्मा नाही, तिथं का बरं? तिथं काय परमात्मा त्या रूपाची आवश्यकता, तिथं साक्षात कृष्णच आहे तिथं. त्यामुळं त्यांच्या निर्देशानुसार आचरण करणं हेच तिथं, त्यांच्या आदेशाचं पालन करणं तिथली तशी स्थिती आहे. इथं काय होतं मग, इथं परमात्मा आपल्याला आठवण करून देतात, आपल्याला पूर्वकर्मांची, आपल्या इच्छेची, आपण त्याप्रमाणे काय करतो मग ते वागतो, तसं करतो. तर त्यामुळं भगवंताचं एक विशेष गोष्ट आहे की ते आपल्याला इथं आलं तरी सुद्धा, जसं वडील आहेत, मुलगा जरी सोडून गेला तरी काही ना काही युक्तीने ते काय करतात, त्याच्या संपर्कात राहतात, ह्याच्या त्याच्या किंवा माध्यमाने काहीतरी करून त्याच्या हाल अहवाल त्यांना मिळत असते, बातमी पोहोच, असं आहे का, ठीक आहे, ठीक आहे, काय चालतं, ठीक ठीक, लक्ष असतं त्यांचं. त्याबद्दल इथं आपलं खरं स्वभाव असा आहे की जे भगवंताची इच्छा आहे ती आपली इच्छा, असं त्याचा मेळ व्हायला पाहिजे. पण आता कलियुगाच्या प्रभावामुळे काय झालेलं आहे, माझी इच्छा ती त्यांनी पूर्ण करावी भगवंतानी, पण हरकत नाही, भगवंत तयार पूर्ण करायला, पण नुकसान काय, आपली इच्छा आध्यात्मिक इच्छा नाहीये सध्या. कारण आपण भौतिक शरीराला मी आहे समजल्यामुळं ती भौतिक इच्छा पूर्ण करण्यामुळेच आपण गुंतलोय भौतिक जगात असल्यामुळं. पण ज्या वेळेला आपल्याला जे परमात्मा आपल्या हृदयातून मार्गदर्शन करतायत, आपल्या आठवण करून देतात आपल्या कर्मांची किंवा इच्छेची, त्यांना जर आपण विचारलं की तुमची काय इच्छा आहे, बरं तुम्हाला काय हवंय, मग काय होईल, ते सांगते तू माझी शरण घे, माझ्याकडे ये. त्यामुळं भगवंत परमात्मा रूपात आहेत, म्हणजे एखादा जसा खोडकर मुलगा असतो की आपली इच्छा आई वडिलांकडे हट्ट धरून इच्छा पूर्ण करून घेतो, तसं आपण जीव म्हणजे भगवंताचे खोडकर मुलं भौतिक जगातले, विशेष करून जर परमात्माकडे हट्ट होता, तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, हृदयातनं परमात्मा सांगत, अरे नाही बाबा ते चांगलं नाही, मला पाहिजे, ठीक आहे घे बाबा. पण तू भौतिक जगात आहेस, तर तुला मनाला ते हवं तुला तर मिळवत राहा, पण तू कृष्णापासून दूर जाशील बरं का, अशी अवस्था आहे. तर मग त्याला काय वाटतं जीवाला, आपल्याला, की आपली इच्छा पूर्ण करणं हेच काय, त्यातच आपलं सौख्य सामावलेलं आहे. आपण ऐकलं याच्यामध्ये शाळेमध्ये, त्यातच माझे सौख्य सामावले आहे. भारत माझा देश आहे, हे आहे ते सगळं आपण, ते प्रतिज्ञा अजून पण मी बघितलं, कधी ते कुतूहल म्हणून एखाद्या घरी गेलो, लहान मुलं असतात त्यांचं ते बाल भारती ते सहज बघतो, तर ती प्रतिज्ञा ते तशीच आहे अजून. प्रतिज्ञा तशीच आहे, पण तशी प्रतिज्ञा कोणी घेत नाही, हाच मुख्य मुद्दा आहे. भारत माझा देश सगळं, आणि शेवटी असं, यातच माझे सौख्य सामावले आहे. ते सौख्य म्हणजे माहित नाही, काहीच माहित नाही. भारत देशाचं काय ते देणे घेणं नाही. ज्या भारत देशामध्ये साधू संतांचं देश आहे, तपोभूमी आहे, त्याचं त्याला काही माहित नाही तिथं सौख्य म्हणजे काय म्हणून. पण त्याला वाटतं की शरीराचं सौख्य म्हणजेच आपलं सौख्य, असं त्याला वाटतं. खरं तर जीवाची इच्छा ही आध्यात्मिक इच्छा आहे, कारण जीव आत्मा आध्यात्मिक आहे, त्यामुळे तिची आध्यात्मिक इच्छा पूर्ण केली सगळं होत आहे. पण आपण काय करतो, स्वतःला शरीर समजल्यामुळं, शरीराच्या भौतिक इच्छा पूर्ण केल्यामुळं, भौतिक इच्छा पूर्ण केली भौतिक जगात राहणार, आध्यात्मिक इच्छा पूर्ण केल्यावर कुठे जाणार, पण भगवंताकडे जाणार, असं गणित आहे. कारण आत्मा हा आध्यात्मिक असल्यामुळं त्याची इच्छा कुठली असणार आहे, आध्यात्मिक आहे. पण या भौतिक जगात आल्यामुळं त्याची काही इच्छा झाली भौतिक, आणि भौतिक झाल्यामुळं तो काय करणार, त्या भौतिक इच्छा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला शोधणार, आणि तो भेटला की आपण काय करणार की त्याच्या अधीन, तो आपला वरिष्ठ आहे. बघा सगळ्याच्या कुठलंही क्षेत्र असू दे, अगदी एखादं ह्याचं चोऱ्या मारा करण्याचं क्षेत्र असतं, त्यांचा कोणतरी मोलक्या असतोच, त्यांचा पण कोणातरी विश्वास असतं, गॉडफादर, त्यांचा कोणतरी गँगवाला असतोच, की
बाकी कोणावर विश्वास नाही ठेवणार, त्या व्यक्तीवर मग त्यांचं पूर्ण शरणागत होणार. कारण तो स्वभावच आहे. तू इतर कुठं तो स्वभाव जात नाही, कारण तो मूळ आध्यात्मिक स्वभाव आहे. त्यामुळे आपण शरणागत होणं, त्या वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करणं हा स्वभाव आहे आपला. पण दुर्दैवाने काय होतं, आपलं जसं प्रेमाचं कामात विकृत रूपांतर होतं, त्याच पद्धतीनं आपण ज्यांच्या आदेशाचं पालन करायला हवं त्यांच्या आदेश पालन न करता भौतिक जगातील लोकांचा आदेश पालन करतो आणि आदेश भौतिक मिळतात, आपल्याला वाटतं बरं बस हेच तर जीवन आहे आपलं. तर त्यामुळे आपल्याला काय होतं, आपल्याला खरं तर आपली फसवणूक होते, फसवणूक या जगामध्ये. तसं आपण एखादी गोष्ट आणायला जातो आणि आणल्यावर कळतं की अरे सगळं किडकं निघालं, सगळं हे खराब वस्तू दिली आपल्याला. तशी आपल्याला पदोपदी फसवणूक होत असते, पण आपल्याला माहित नाहीये आपण आपली स्वतःचीच फसवणूक करून घेतो या जगामध्ये. तर म्हणजे समीकरण लक्षात घ्यायला हवं, इच्छा आध्यात्मिक असेल आत्मेची तर आध्यात्मिक जगात जाणं, इच्छा भौतिक असेल भौतिक जगात राहणार. का बरं? कारण भौतिक इच्छा घेऊन ती जाऊ शकत नाही ना. समजा एखादी उदाहरण सांगायचं झालं, एखादं कापड आहे आपल्याकडं आणि आपल्याला सांगितलं ते कापड काय करायचं, हाताला गुंडाळून तुम्ही काय करायचं, आगीमध्ये हाताचं फिरवायचं आहे. ते जळणार आहे. का बरं? पण हात आणि जे कापड आहे दोन्ही पण त्याला ज्वाला पेटण्यासारखी वस्तू आहेत नाही का दोन्ही. हाताला पण हात पेट घेत आहे आणि ते कापड पेट घेण्यासारखं आहे. त्यामुळे त्यात हात घालते पेटणारे उघडच आहे, काय नवीन गोष्ट नाहीये. त्याच पद्धतीनं आपण या भौतिक जगात राहिल्यामुळं काय होणार, आपल्याला पेट घेणारे उघडच आहे. पण म्हणून आपली इच्छा हळूहळू काय केलं पाहिजे, आध्यात्मिक. ते एका रात्रीत होणार नाही, कधी कधी जन्म लागतील, कधी कधी थोड्या वेळातच. जसं रूपात म्हणतात ना, इस्कॉन एक हॉस्पिटल आहे, दवाखाना आहे. दवाखान्यामध्ये काय होतं, दवाखान्यामध्ये दवा खायचा असतो, म्हणून दवाखाना नाव पडलं. तर त्यामुळं दवा घ्यायचा, पण इथली दवा कुठली, भौतिक जगातलं औषध कुठलं आहे वेगळं आहे, पण आध्यात्मिक औषध कुठलं आहे, भगवंताचं नामस्मरण आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंताचं नामस्मरण हे औषध आहे आत्म्याचं. पण आपण आत्म्याचं औषध देत नाही, शरीराचंच औषध देत नाही. त्या डॉक्टरकडे जातो आपण, सांगतो अहो तुम्ही कुठे गेला होता डॉक्टरकडे, मग काय बरं वाटलं, हो बरं वाटलं. अहो पण तुम्ही ते औषध घ्याच हो शरीरासाठी, पण आत्म्याचं औषध घेतलं का हॉस्पिटलमध्ये आल्यामुळं? असं नाही की इस्कॉन एक हॉस्पिटल आहे फक्त मंदिरात राहणाऱ्या ब्रह्मचारी संन्याशांसाठीच नाही. आपण इस्कॉनचा स्वीकार करतो म्हणजे काय, तसं एखाद्या कंपनीतला उदाहरण, एक कंपनीतला माणूस आहे, तो कंपनीत जाऊन येतो कामावर, तो काय म्हणतो, अहो मी त्या फिनोलिक्स कंपनीत आहे. आपण तुम्ही तर घरी राहताय, फिनोलिक्स कंपनीत कुठे तुम्ही, का म्हणतो तसं तो? कारण तो नोकरी करतो तिथं, तो कंपनीत राहत पण नाही, एक 8 किंवा 12 तास तिथं असतो कंपनीत, तरी काय म्हणतो सांगताना, अहो मी त्या कंपनीत आहे. त्याच पद्धतीनं भले आपण घरी राहत असला तरी आपण काय म्हणतो, मी इस्कॉन मध्ये. तुम्ही घरी राहता, अहो घरी येते घरच इस्कॉन झालं त्याच्यासाठी, त्याचा विस्तार झाला. असं म्हटलं होतं ना की जन्माष्टमीच्या राशीमध्ये चर्चा चालली होती की अहो जन्माष्टमीला आमच्या घरी पण बाळकृष्ण आहेत, त्यांचा अभिषेक करते, कसं काय चालणार, सोडून देऊ का आम्ही त्याला सांगणार की हे जे भगवंताचे मुख्य विग्रह आहेत, ज्या सेंटर्स तुम्ही संबंधात, ते मुख्य विग्रह काय, तुमच्या सर्वांचे तेच विग्रह आहेत आणि तुमच्या घरातले विग्रह त्यांचा विस्तार येतो. त्यामुळे त्यांचा अभिषेक तुम्ही सकाळी वेळ करून तुम्ही, जर जन्माष्टमी जर असेल रात्रीच्या अभिषेकाला इकडे जेव्हा येणार, त्यांचा अभिषेक झालाय असं गृहीत धरलं जातं त्याच्यामध्ये, कारण यांच्या वतीनं तुम्ही येत तिथं नाही का, या केंद्राच्या वतीनं कार्य करतात. त्याच पद्धतीनं आपण या भौतिक जगात असताना भगवंताची शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या आदेशाचं पालन करू लागलो तर काय होणार, आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला भगवंताच्या आदेशाचं पालन करणं आपल्याला सोयीचं होईल, नाही त्याच्या आठवणीला आपल्याला अरे मी खरंच भगवंताच्या आदेशाचं पालन करत होतो. पण गुरु आणि वरिष्ठ भक्त काय करतात, आपल्याला ते आपल्याला आदेश का देतात बरं, आणि ते आदेश देऊन आपल्याला भगवंताचा आदेश पालन करून घ्यायची आपल्याला आपली मनस्थिती तयारी वाढवतात आपली. कारण आपल्यासाठी सध्या अवस्था काय झालेली, भगवंत आपले जे परके दूरचे व्यक्ती आहेत, आपण भगवान श्रीकृष्णाला बघितलं, आपण बघितलेलं नसतं, आपल्याला काय ओळख पाळख जास्त नाही त्यांची. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, आधी इथल्या व्यक्तीच्या आदेशात राहत राहत हळूहळू मग आपण ते भगवंताच्या आदेश पालन पक्क करू शकतो. आपण इथली व्यक्ती म्हणजे कोणी पण नाही, कोणी पण शेजार झाला, काय तुमचा आदेश माझा आदेश आहे ना, तुम्ही आता काही काम करू नका, चालेल, तसं नाही. त्या आदेश कोणाचं केलं पाहिजे पालन, जे वरिष्ठ म्हणजे कोणाला म्हटलं, जे भगवंताचे प्रतिनिधी आहेत, गुरु आहेत, जे काय करतात आपल्याला भगवंताच्या भक्तीचं ज्ञान देतात, शिकवतात आपल्याला. त्यामुळं
हा आदेश पालन करणं, एकतर दोन प्रकारचे वरिष्ठ आहेत. कोण दोन प्रकारचे? एकतर भौतिक आदेश देणारे वरिष्ठ आहेत, आपले कंपनीचे बॉस असतील म्हणा, शाळेतले असतील किंवा घरातले वेगवेगळ्या ठिकाणचे, ते आपल्याला भौतिक आदेश देतील. त्याची पण आवश्यकता पूर्तता करण्याची, कारण शरीर धारण केले म्हटल्यावर ते टिकवण्यासाठी त्याचा आदेश केलंच पाहिजे पालन. आपण एखाद्या कंपनीत आहे आणि तिथल्या बॉसने सांगितलं, आपण म्हणून नाही, आता मी आत्मा असल्यामुळं मी ते भगवंताचे आदेश पालन करतो आणि इथलं काम ते नाही करणार, ठीक आहे, जाऊ शकता मग. पण आपण काय करतो? ते पण पालन करतो त्यांचं. का बरं? आपण भौतिक जगात आहे, त्यामुळे ते पालन करतो. त्याचबरोबर आत्मा ज्या भगवंताचा अंश आहे त्यांच्या आदेशचं पालन केलं पाहिजे, पण ते कुणाच्या माध्यमानं? भगवंताच्या प्रतिनिधींच्या माध्यमानं. जसं एखाद्या शाळेमध्ये आहे, शाळेत मुख्याध्यापक असतो नाही का, शाळेत मुख्याध्यापक आहेत, ते मुख्याध्यापक प्रत्येक तुम्ही येऊन डायरेक्ट सांगणार नाही हे करते करून, त्यांचा प्रतिनिधी असतो नाही. समजा वर्ग शिक्षक असेल, बरोबर ना, तो काय करतो? वर्ग शिक्षक त्या हेडमास्तरांच्या वतीनं, मुख्याध्यापकांच्या वतीनं तो काय करतो? विद्यार्थ्यांना सांगतो, असं असं आहे, असं सांगितलंय मला, असं सांगितलंय वगैरे वगैरे. आपण म्हणणार आहे असं कुठं मुख्याध्यापक आम्हाला काय बोलले नाही? मुख्याध्यापक सर्व वर्गातून थोडं सांगणार, त्यांच्या वतीनंच तर सांगतोय आम्ही. तसं भगवंताचे भक्त काय करतात? भगवंताच्या वतीनं आपला आदेश देतात. आदेश किंवा उपदेश कुठल्या दृष्टीनं? की हे तुम्ही करा, हे करू नका. त्याच्यामुळे काय आपल्याला वस्तुस्थिती कळेल. पण आता झालंय काय आपलं भौतिक जगामध्ये? आपण वरिष्ठांचा आदेश धुडकावतो. कावतो म्हणजे आपण कावतो, कळलं का? कावतो म्हणजे रागावतो पण आहे ना अर्थ. आपण काय करतो? वरिष्ठांच्या आदेश पालन न करता त्यांच्यावरच कावतो. म्हणजे कावतो शब्द म्हणजे परिचित नसावा. माझ्या माहिती माझ्या समोर जे दिसतात त्यांना तर बऱ्यापैकी कावतो शब्द माहिती शक्यता आहे. त्यांच्यावर तो रागवतो, त्यांचं ऐकू इच्छित. त्याला वाटतं हे माझ्यावर काय करतायत, मला बंधनात टाकू इच्छित, मला तर फ्री बर्ड, मला तर उडायचंय मोकळेपणानं, पण हे मला बंधनात टाकतात. नाही, ते बंधन नाही, उलट काय, ते भक्तीचं बंधन आहे. जसं लक्ष्मण काय केलं माहिती आहे ना, सीतेला तो मारीच हरणाचं रूप घेऊन आला होता ना रावणाच्या सांगण्यावर, तो कुठं गेला माहिती आहे ना? मुद्दाम काय युक्ती केली त्याने, सीतेच्या पुढे ठुणठुण नाचू लागला. आणि तसलं हरण कधीच कोणी पाहिलं नव्हतं, सोनेरी ठिपक्यांचं. तुला इच्छा झाली की याचं काय करावं, त्याचं खरंच जर जिवंत राहिला तर अयोध्येच्या आपल्या पुष्पवाटिकेत ठेवावं, आणि त्याचा मृत्यू झाला प्रभू रामच्या जरी करताना मरण आलं तर काय, त्याच्यावरून वस्त्र बनवेन मी. इतकं सुंदर होतं ते हरिण. आणि मग ते टुणटुण धावू लागलं. ते मायावीच होतं ना, दिसणार अदृश्य होणार. आणि श्रीरामानं फार दूर दूर नेलं आणि मग तिथनं हाक मारली त्यांनी, काय म्हणून, सीते धाव, लक्ष्मण धाव. रामाच्या आवाज तो ओरडला मरताना. मग श्रीरामाने ओळखलं फार गडबड होणार आहे, असं ओरडल्यामुळं मी तर पोहोचे पण काहीतरी गडबड होईल. आणि झालंच गोंधळ तसा. लक्ष्मणला सीता म्हणा तुम्ही जायला पाहिजे. थोडं त्यांचा संवाद झाला, पण तुम्ही मुद्दाम जा, ते तुमचा मनात वेगळाच काहीतरी उद्देश वगैरे म्हटलं. पण तसं काहीच नव्हतं खरं तर. त्यांनी म्हटलं तुम्ही काय करा, हे माते तुम्ही आता तुम्हाला दावत लागणार आहे, तुमच्या आदेशच आहे, तुम्ही काय करून जाईल, पण कृपा करून काय करा. त्यांनी आपल्या बाणाच्या लोकांनी काय केलं, अशी गोल लक्ष्मण रेषा आखली आणि म्हणाले कृपा करून बाहेर येऊ नका तुम्ही. म्हणजे एका दृष्टीनं आपण आपल्या वरिष्ठांच्या आज्ञेच्या बाहेर आलं, काय झालं कळलं ना आपल्याला. रावणाने हरण केलं सीतेचं. तसं माया काय करते, आपला हरण करून घेऊन जातो. मायाचा प्रभाव होतो आपल्यावरती. म्हणून आपण हे आदेश पालन करणं खूप महत्व. अशा बऱ्याच ठिकाणी असं सती आणि शिवजी, तर शिवजी गेलेले आधी त्या दक्ष प्रजापतीचा मोठा यज्ञ होता, पण यज्ञ समारंभात गेलेले खरं, पण झालं काय, यज्ञ समारंभात गेल्यानंतर काय घटना घडली तिथं. त्या शिवजीचे सासरे जे होते, म्हणजे सतीचे, आता पार्वती नंतर बनली हिमालयाची पुत्री, आणि आधीच्या जन्मात तिचं नव्हतं सती, तीच पार्वतीच आहे, वेगळी भगवंताची बहिरंग शक्तीच आहे. तर तिथं त्या यज्ञ सोहळा होता, यज्ञामध्ये मुद्दाम शिवजींना काही स्थानच दिलं नव्हतं तिथं यज्ञ भाग देण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे त्या दक्ष प्रजापतीने मुद्दाम काय केलं, मुद्दाम शिवजींची निंदा सुरुवात केली सर्वांच्या पुढं. काय कारण होतं, ते उठून उभे राहिले नाही, आणि तिथनं खूप अपमान केला. शिवजी निघून गेले तिथून, आणि पार झाल्यावर काय झालं, त्या अपराधाचं फळ तर मिळालंच त्यांना, पण विशेष करून जेव्हा परत आले शिवजी, आणि नंतर तिला सतीची त्यांची पत्नी, तिच्या लक्षात आलं की माझ्या वडिलांनी फार मोठा यज्ञ सुरू केला आता, आणि तिला कळू लागलं की तिच्या बहिणी सगळे चालल्या तिथं, आणि वाटलं की चला बहिणीची भेट होईल, आईची भेट होईल, थोडं मनात होतं. आणि मग त्या उद्देशाने ती म्हणाली शिवजीने की मी जाऊ का.
शिवजी म्हटले की आपल्याला काय आमंत्रित केलं नाही, कसं जाणार तू? ते म्हणाले काय आमंत्रण पाहिजे माझ्या आई वडिलांना आणि बहिणीला पाहिजे, कशाला घर माहेरचं माहेर काय आमंत्रण कशाला पाहिजे? शिवजी म्हणते बघ म्हणे, तुला तर माहिती माझा अपमान केला तुझ्या वडिलांनी, आता काय होणार ते? तू तिथे गेल्यामुळं तुझाही अपमान होणार, आणि झाल्यामुळे काय होईल? तुझ्या जीवाला पण काहीतरी बरं वाईट होण्याची शक्यता आहे, किंवा तू जीवाला काय करशील, तू स्वतःच बरं वाईट करून घेण्याची शक्यता आहे, असं शिवजी म्हणाले. पण स्वतःच म्हणाले की मला काही फरक पडत नाही, मी तर नेहमी भगवत भक्तीमध्ये चिंतनात असतो, हे सांगितलं. त्याने आदेश दिला तिला, जाऊ नकोस म्हणून, पण तिनं म्हटलं नाही मला जायचंय म्हणून, जाईन. तर त्यातनं काय दिसून येतं? वरिष्ठांच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळं ते भागवतात हे सगळे चरित्र आहेत. हे काय साधारण व्यक्ती नाही, आपल्याला उदाहरण दाखवण्यासाठी दिलेलं सगळं, हे फार महान व्यक्ती आहेत. तर सती तरी पण गेली तिथं, आणि त्या यज्ञशाळेमध्ये गेल्यानंतर पाहिलं, वडिलांतर पाहून न पाहिल्यास दुर्लक्षच केलं, आणि आई आणि बहिणी भेटल्या दोघी प्रेमानं. आणि मग हिच्या लक्षात आलं सतीच्या की आपल्या पतीसाठी शिवजींसाठी त्या यज्ञामध्ये त्या सर्वांची नावं घेऊन हे करतात ना. आता समजा इंद्राला बोलवायचं असेल, काय केलं तर मग इंद्राय स्वाहा, इदम इंद्राय इदम न मम, इंद्रासाठी म्हटलं इंद्र त्याचा येणार वगैरे, असं प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. तर हिनं बघितलं आपल्या पतीसाठी काही स्थानच दिलं नाही, फार मोठा अपमान वाटला. एवढे महान आहेत आणि महान वैष्णव आहेत, एक महादेव आहेत, तर त्याला ते सहन नाही झालं. सगळं संप्रदाय सर्वांदेखत ते म्हणू लागले वडिलांना, ते म्हणे लाज वाटते म्हणे मला तुमची पुत्री म्हणून घ्या. कधी कधी माझे पती शिवजी मला चेष्टेनं दाक्षायणी म्हणतात, म्हणजे दक्षाची पुत्री म्हणून, मला लाज वाटते म्हणते ऐकायला, कारण तुम्ही जो अपमान केला माझ्या पतीचा तो माझाच अपमान आहे, आणि त्या असं शरीर तुम्ही दिलेलं शरीर धारण करायची इच्छाच नाही म्हणून. ज्यानं माझ्या पतीचा, जे महान वैष्णव आहेत महादेव आहेत, त्यांचा अपमान केलेला आहे, अशा वडिलांनी दिलेलं हे शरीर मला ठेवायचीच इच्छा नाही, त्याविषयी मी मरण पत्करेलं चालू, असं म्हणजे काय केलं. सर्व त्या सगळे बघतच राहिले. दक्षपर्यंत अडवायला पाहिजे थोडं तरी, काय वाटलंच नाही त्यांना. भर सभेमध्ये यज्ञशाळेत मधोमध बसून तिने काय केलं, बसले याच्यामध्ये सती, आणि पूर्ण योगाग्नीद्वारे तिने काय केलं, शरीर भस्म पण झालं तिचं. तर असं सांगितलं होतं की वरिष्ठ बरेच त्याच्यामध्ये गोष्टी संबंधित त्यातले वेगळे पैलू आहेत, पण मुख्य काय सांगितलं होतं की आदेशाचं पालन न करणं, न केल्यामुळे काय झालं, अशी वेळ ओढवली तिच्यावरती. एक उदाहरण आहे. खरं तर सती किंवा शिवजी काय साधारण व्यक्ती नाहीत, पण भगवंत त्यांना माध्यम म्हणून आपल्याला दाखवून देतात की आपण कसं आपलं आचरण असायला हवं म्हणून. तर म्हणून की या गोष्टीचा अर्जुन पण होता. आधी त्याला असं वाटतं की आपल्याला भौतिक आदेश मिळायला पाहिजे. भगवंत काय म्हणायला पाहिजे, अरे अर्जुना तुझे सगळे नातेवाईक वगैरे तू युद्ध करू नको, जा घरी जातो, असं काहीतरी म्हणतील असं वाटतं. पण भगवंत म्हणाय म्हणते युद्ध केलंच पाहिजे. त्याला भौतिक इच्छेचा विजय करायची इच्छा होती. पण जे अधिकारी कोण भेटले, सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक अधिकारी भेटले, वरिष्ठ. तेवढं वरिष्ठ कोण आहे का, कृष्णापेक्षा कोण आहे का वरिष्ठ? त्यांच्या आदेश पालन करायला त्याला ते अंग कापू लागलं अर्जुनाचं, थरथर कापू लागलं, थरथराट झाला त्याचा अर्जुनाचा. आणि त्याला काय केलं मग कळलं, बरंच काही तर्क मांडलं, असं होईल तसं. आजच मी प्रभुपादांचं प्रवचन आहे, प्रभुपाद म्हणतात की सगळे भौतिक तर्क दिले म्हणे, असं होईल तसं होईल, काही नाही. प्रभुपाद म्हटले तो काय करत होता, भगवंताच्या आदेशाचं उल्लंघन करण्यासाठी भौतिक गोष्टीचा आश्रय घेतला. का करत नाही तुम्ही? नाही हे होईल, हो ते होईल, अरे युद्ध कर, अरे माझा आदेश आहे, नाही. भगवंताचा आदेश तो पालन करू इच्छित नव्हता, स्वतःच्या मनाचा आदेश मात्र ते पालन कर, युद्ध सोडून जाईन, अरे बाबा क्षत्रिय युद्ध सोडून गेलं, काय अवस्था आहे तुझी, नाही मी जाईन तुझं, असं ते चाललं होतं. मग त्याला कळलं माझं बोलणं काही नाही, चुकीचं सगळं. मग तो शिष्य जेव्हा बनला, कार्पण्य दोष पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यश्रेयस्या निश्चितं ब्रूहितन्मे शिष्यस्ते हम शादी माम त्वां प्रपन्नम. म्हणे मी आता कृपण झालं. म्हणजे कृपण म्हणजे माझी शरीर इंद्रियाचा योग्य वापर कसा करावा मला काहीच कळत नाही. आणि काय झालं, मी गोंधळात पडलेलं आहे, मला कळत नाही मी काय करावं काय नाही. तर आपण काय करा, मी आपली शरण घेतोय म्हणे, आपण मला उपदेश करा, माझ्यासाठी हितकारक काय, आता तात्पुरतं नाही पुढच्या भविष्यासाठी सुद्धा मला श्रेयस्कर आहे ते मला सांगा, मी करेन ते. मग भगवंतानं सुरू केलं उपदेश करायला, आणि शेवटी मग कळलं की बाबा नाही, मी माझ्या मनाच्या आदेशाचं पालन करत होतो, पण चुकलं म्हणे, मला भगवान श्रीकृष्णांच्या आदेशाचं पालन करणं हे माझं याच्यात माझं हित आहे. तर त्यामुळे त्यांच्या आदेशाचं पालन केलं.
म्हणून अर्जुन म्हणतो ना की मला नष्टो मोहा स्मृती लब्ध, माझा मोह नष्ट. मोह म्हणजे काय? मोह माया, माझे माझे माझे. आणि कुठं ते एक दिवस संपणार त्यात. अहो भगवान म्हटले पण अर्जुनाला, अरे तू त्यांच्याशी म्हणतो ना त्यांचं शरीर नष्ट होऊन त्याला चांगलं तरुण शरीर मिळणार आहे. आणि विशेष करून भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीमध्ये त्याला लाभ होणार आहे. ही गोष्ट त्याला न कळल्यामुळे काय झालं, सगळा गोंधळ झाला होता. तो गोंधळ खरं तर आपला गोंधळ येतो, अर्जुनाचा काय गोंधळ नाही झाला, पण आपल्याला दाखवून दिलं भगवंताने की कसा गोंधळ झालाय तुमचा. आणि त्यातनं सुटण्याचे काय केलं पाहिजे, भगवंताच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. आणि भगवंताच्या आदेशाचं पालन करायच्या आधी आपण कुणाचं कसं करायची पद्धत काय, आपल्याशी वरिष्ठ आहेत, त्यांच्याशी वरिष्ठ आहेत, गुरु आहेत, भगवंताचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्या आदेशाचं पालन करायचं. तसं आपण हे चित्र बघतोय आपण त्याच्या मागे सांदीपनी मुनी बसलेले आणि कोण बसलाय, कृष्ण बलराम आहेत, सुदामा पण आहे, हे बसलेत. काय चाललंय यांचं, गुरुंकडनं उपदेश घेतात, ज्ञान घेतात. सांदीपनी मुनींकडनं उज्जैनमध्ये, अवंती नगरीमध्ये, क्षिप्रा नदीच्या काठावरती आश्रम होता त्यांचा. सगळं घेतलं ज्ञान आणि म्हटलं काय आदेश बरं आमच्यासाठी सांगा. कृष्णाने विचारलं काय आदेश सांगा. मग सांदीपनी मुनीच्या पतीने सांगितलं की मी असं ऐकलंय की मी काय केलेलं आहे, देवकीच्या पुत्रांना परत आणून दिलं होतं आधी मृत्यू झालेला, तसा आपला मुलगा पण मृत्यू झालेला आहे. तर हा मला तर खात्री वाटते हा जो कृष्ण ना हा कुठून घेऊन येऊ शकेल, तर तो यमलोकात जरी गेला तरी हा घेऊन येण्यास सामर्थ्य आहे असं मला वाटतंय. तुम्ही ते मागणी करा. त्याने आदेश दिला, ठीक असं कर. कृष्ण प्रसन्न झाला. आदेश ते जे सर्वांना आदेश देऊ शकतात ते पण आदेश पालन करू इच्छितात. चैतन्यावर स्वतः भगवंत आहेत, त्यांना कोणाच्या आदेश पालन करण्याची काय आवश्यकता. पण ते काय म्हणतात माहिती, प्रकाशानंद सरस्वतीला म्हणाले काशीमध्ये की गुरु मोरे मूर्ख देखी करील शासन. गुरु म्हणा तू मूर्ख, तुला काय येतंय का, हे वेद तुला काय करणार, हरिनाम कीर्तन कर. म्हणजे शिष्य कधी समजू शकतो मी मूर्ख, जेव्हा तो गुरूंच्या आदेशाचं पालन करण्याची योग्यता त्याच्यामध्ये असेल. तो काय समजतो, मला काही येत नाही, जे गुरु सांगतो ते मी करतो. हे फार महत्वाचं आहे. जेव्हा अशा स्थितीमध्ये येतो तेव्हा आपल्याला भगवंताचा आदेश आणि गुरुचा आदेश काही वेगळा नाही, एकच आहे तो आदेश. सुरुवातीला शरीरामुळे नको वाटतं, आपल्या शरीरात सुख द्यायची सवय त्यामुळं ते गुरूंच्या आदेश पालन करून कुठल्या शरीरावर दुःख ओढवायचं म्हणून आपण टाळण्याचा प्रयत्न करू कदाचित. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण ते टाळण्यामुळे काय फायदा नाही, उलट काय त्या आदेशाचं पालन करणं आपल्याला तो खरा फायदा आहे. पण टाळल्यामुळे काय होणार, नुकसान होणार. अशी बरीच उदाहरणं पण आहेत ज्यांनी गुरूंच्या वरिष्ठांच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे काय झालं, त्यांचं नुकसान झालेलं. त्यांना खरा जो लाभ मिळाला पाहिजे, जो आध्यात्मिक लाभ, तो आध्यात्मिक लाभापासून ते वंचित राहिले. तसं रामचंद्रपुरींचं उदाहरण आहे. त्यांची महादेवपुरीची सेवा करताना ते गुरूंचा आदेश उपदेश त्याचा विचार नव्हता त्यांना. त्यांना म्हटलं आपलं जे काय असेल तेच बघायचं, आपण सांगू तसं त्याने ऐकावं. होतंय काय माहिती का आजकाल गुरु शिष्यामध्ये, शिष्यच काय करतो, गुरुला उपदेश दिला तुम्ही असं करा तसं करा, ते चुकीचं आहे. एकदा श्रील प्रभुपाद आपल्या एका शिष्याला त्याने काय केलं, पूर्वीच्या काळात ती ह्याची पत्र असायची बघा, पाकिट एनवलप, त्याच्यामध्ये पत्र ठेवायचं ते चिकटवायचं, किंवा अंतर्देशीय पत्र असायचे पूर्वी इंग्लंड म्हणून मोठ्याच्या मोठं निळ्या रंगाचं, ते सगळं लिहिलं. त्यानंतर थोडं ते ड्रिंक असतं त्या लावलं थोडं नाही, आणि त्याला थोडं पाणी लावलं. काही जण डुंकी लावायचे, तसंही बघितलं मी, पण ते काय अधिकृत विधी नाहीये, कुठे ते काही चाटून चालणार. मग थोडं पाणी प्रोपान चिकटवलं ते, आणि प्रोपान सांगितलं तू काय कर, पोस्टर पेटी टाकून येऊ. तो परत प्रोपादकडे घेतलं, दारापर्यंत पोचला आणि परत आला. म्हणलं प्रोपाद हे मला वाटते निघेल वाटत, पुढे निघून पण निघेल. प्रोपादने काय निघणार तुझा, गेला पुन्हा दारापासून आला परत. मला वाटतं निघतंय थोडं काहीतरी व्यवस्थित चिकटून हे करता, बरोबर नाही निघ काय तुझा, गेला पुन्हा तिसऱ्यांदा आला. प्रोपाद म्हणते बघ म्हणे मी गुरु आहे, तू शिष्य आहेस, मला तुझ्या आदेशाचं पालन करायचं नाही, माझ्या आदेश तू पालन करायचं. ही विधी आहे, प्रोसेस आहे, हे तू पालन कर तुझ्या तसं. म्हटलं मग तू गेला तिकडून. उदाहरण छोटच आहे, आपलं वाटेल की काय मोठं नाही, पण आपल्याला कळेल की छोट्या गोष्टीतनं तर परीक्षा होते की सीतावरून भाताची परीक्षा होत नाही का, सीतावर नाही का सगळं भातच उलट करता का, भातच मोठं भांड पालतं करायचं, एक एक बघा बघा सगळे 100 लोकांना एक एक शीत बघा दाबून करतात, शिजलाय बरं का. काय आता एवढं खाऊन झालं असतं की
म्हणून म्हणजे शीतावर माता. पण आपण आधीच पालन करतो की नाही हे छोट्या गोष्टीत नाही कळू शकत. एखाद हे कर म्हटलं तेच नाही केलं तर मग मोठी छोटं जमत नाही, मोठं काय करणार मग. पण सुरुवात काय छोट्या गोष्टीनं होते. म्हणून आपण स्वतःला पडताळून बघायचं, आपल्याला वरिष्ठ जे काय सांगते आपण पालन करतोय का, आदेश घेतोय का सेवेचा, की काय कधी कधी हे काय करू सांगा प्रभूजी, नाही कर. पण काय ते नंतर विचार ते तुम्ही म्हटलं ना काय करू म्हणून, मी सांगितलं केलं काय नाही केलं, मग कशाला विचारलं नाही, सहज विचारलं. आपण भेटल्यावर काय काय चाललंय म्हणतात ना, तसं पण त्याला म्हटलं काय सेवा करू सांगा. कधी कधी गुरु महाराजांकडे काय देतात, गुरुमा सांगा मी काय सेवा करू, नाही कर बाबा. त्याचा उत्साह बघून थोडस ते करत नाही, परत भेटा काय झालं नाही ते केलंच नाही, पण एवढं कसं विचारावं मग. त्यामुळे आपल्याला वरिष्ठांचा आदेश मिळणं फार मोठं भाग्य आहे. आणि त्यासाठी आपण काय केलं प्रयत्न, आपण भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, मला काहीतरी विशेष आदेश मिळू दे जेणेकरून मी पालन करण्यासाठी काय करू शकेन, पात्र बनेल. पात्र नाही मी. असं मला वाटतं, मला गुरु महाराज एकदा म्हणाले होते की आपण, त्यांनी मला एक सेवा दिली होती महत्वाची अशी, एक व्यवस्थापनातली सेवा होती. आणि मला सांगितलं तू कर म्हणून. अगदी मला फार ते हे वाटलं की मला जमणार की, थोडं भीती वाटली तेवढं मोठं कार्य. क्षमा करावण्याची मी म्हटलं की माहित नाही मला ते पेलेल की नाही, एवढं जमेल की नाही असं मी म्हटलं. गुरु महाराज पण तुला जमणार नाही ते, कारण गुरु जेव्हा एक शिष्याला देतात काही सेवा देतात, ती शक्ती पण देतात त्याच्यामध्ये, कारण त्याच्या सामर्थ्य नाही शिष्यामध्ये, गुरुमध्ये सामर्थ्य, कारण ते सामर्थ्य भगवंताकडे येतं. म्हणून गुरु त्याला ती सेवा देताना शक्ती पण देतात. आणि तू काय केलं पाहिजे म्हणजे भगवंताकडे जाऊन प्रार्थना केली पाहिजे रोज, हे भगवंता मला जो गुरुने आदेश दिलेला, जी सेवा दिलेली त्याचं पालन करण्यासाठी आपण विशेष शक्ती प्रदान करा. सेवा योग्य करू, त्या आदेशाचं पालन करण्याची सेवा करण्यासाठी मला काय करा, योग्य बनवा तुम्ही. आणि योग्य नाही, मी योग्य आहे म्हणजे संपलंच, ती गाडी संपली. पण मी अयोग्य आहे तरी पण गुरु माझ्याकडनं करून देतो, माझी मी सक्षम आहे म्हणून करतोय नाही, ते काय मोठी गोष्ट नाही. जेव्हा वाटतं की माझी काही योग्यता नाही, माझे गुरु माझ्याकडनं करून घेतात, मग ते ती प्रगती आहे. त्यामुळे आपण असंच आहे. म्हणून चैतन्य का म्हणून दाखवत, प्रभात म्हणतात चैतन्य काय मूर्ख होते का, गुरु मोरे गुरु मला मूर्ख समजले, असं काही उल्लेख नाही. त्यांचे गुरु ईश्वरपुरी कधी म्हटले नाही अरे चैतन्य महाप्रभू तू मूर्ख, असं कधी म्हटले नाही. पण त्यांची ती विनम्रता आहे की त्यांनी ओळखले वेदांत सुवाद हे काय, याला काय जमणार नाही, तू हे काय कर, हरिनाम कर. खरं तर कोणाला म्हणायचं त्यांना, प्रकाशानंद सर्वांना म्हणायचं होतं की तुम्ही खरं तर मूर्ख आहात, तुम्हाला काय जमणार आहे, हरिनाम घ्या. कलियुगाचं उदाहरण तो आहे, तुम्ही भलतच काय करत बसलाय. त्याला उलट आदेशाचं पालन त्यांच्याकडनं करून घेऊ इच्छित होते. म्हणून आपलं खरंच खूप मोठं भाग्य आहे की आपल्याला सगळं आपल्याला रेडीमेड मिळालेलं आहे, ताटात दिलेलं आहे सगळं. आपण त्या आदेशाचं पालन करणं म्हणजे आपण फार मोठं डोंगर उचलल्यासारखं वाटून न देता, मी करतो या भान न करताना काय केलं पाहिजे आपण, गुरु माझ्याकडनं करून घेतात मला शक्ती देऊन. असं म्हणलं ना, कृष्ण शक्ती विना नहे तार प्रवर्तन, कलिकाले धर्म हरिनाम संकीर्तन, असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत कृष्ण आपल्याला विशेष शक्ती प्रदान करत नाहीत, तोपर्यंत आपण विशेष कार्य, आध्यात्मिक कार्य करू शकत नाही, प्रचाराचं विशेष करून. त्यामुळं कलियुगातले उदाहरण हरिनाम संकीर्तन आहे, त्याचं पालन कधी करू शकू आपण योग्य रीतीनं, त्याचा प्रचार जेव्हा आपल्याला विशेष शक्ती प्रदान केली जाईल, ती प्राप्त कोणाकडून, गुरूंच्या माध्यमातून. तर इस्कॉन ही अशी एक विशेष संस्था आहे, गुरुश्य परंपरेतून आलेली. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला, गुरु महाराजांचा जो संदेश उपदेश, आदेश तर एक दोन प्रकारे ना आदेश. एक आदेश कुठला आहे, एक आदेश सर्वांसाठी कॉमन, 4 नियमांचं पालन करा, 16 माळ जप करा, मंगलातील उठा, भागवत गीतावत वाचन करा, है ना, सत्संगात या, प्रवचन ऐका, ग्रंथ वाचा, हे सर्वांसाठी कॉमन. पण कधी कधी विशेष आदेश प्राप्त होतो, तुम्ही ही गोष्ट विशेष करून करा तुम्ही. हा, प्रभुपादांनी सांगितलं ना, अमरीश करून सांगितलं, मायापूरचं मंदिरात जबाबदारी तू घ्यायची. 16 माळ नको म्हटलं, मग ते तर आहेच आहे ना, ते सर्वांसाठीच आहे. पण त्याचबरोबर हे विशेष आदेश मिळाला, आपलं असं आहे का, बरं झालं, मग ते सांगितलं का त्यांना, मग 16 माळ ते काय नको ना, ते पण करायचं. आपण असं म्हणतो का की प्रसाद घेता सगळं वाढलेलं आहे, मग आपण म्हटलं मला लोणचं द्यावं, लोणचं द्या म्हटल्यावर मग आपण असं म्हणतो ना लोणचं देतो, ते बाकी काढू का म्हणजे टाकलेलं भात आणि सगळं ते त्याच्याबरोबर जर खायचंय ते, लक्षात आलं ना. त्यामुळं आपल्याला कधी कधी विशेष आदेश प्राप्त होतात, हे सेंटर तुम्ही चालवा, सगळ्यांना प्रेमाने हे करा, असं कधी कधी विशेष आदेश मिळतो, ते भाग्यच आहे आपलं. पण आपण
असं समजायचं नाही की बघा मी किती विशेष व्यक्ती आहे, मला विशेष आदेश मिळालाय, तुम्हाला मिळालाय का? सर्वांनाच मिळालेलं आहे. पण आपले विचार करते. आता प्रभुपादांना त्यांच्या गुरुंनी सांगितलं ना, श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती महाराजांनी विदेशात प्रचार कर. फक्त प्रभुपादांना एकट्यानं सांगितलं नव्हतं त्यांनी, त्यांना पण सांगितलं होतं. पण त्यांचा विश्वास नव्हता. प्रभुपादांचा विश्वास होता की माझ्या गुरुंनी सांगितलेलं आहे हे होणार नक्की. आणि भगवंतांनी परीक्षा सांगितली चैत्र. त्यामुळे आदेश पालन करणं हे फार महत्वाचं अंग आहे. आणि आदेश पालन केल्यामुळं आपल्यामध्ये नम्रता येते. ही नम्रता फार नम्रता भगवंताला आकर्षित करून घेते आपल्याकडे. एखादा नम्र असेल भक्त, भगवंत खूप प्रसन्न होत त्याच्यावर. तर त्यामुळं आदेशाचं पालन करणं म्हणजे नम्रता आहे. तर नम्रता असली तर आदेश पालन करणं सोयीचं होत आहे. आणि त्यामुळे काय, आदेश पालन करणं म्हणजे स्वतःला काय समजतो आपण, एखादा आदेश पालन करतो याचा अर्थ काय, स्वतःला निम्न समजतो. तो श्रेष्ठ, मी कनिष्ठ आहे, तुच्छ आहे. त्यांनी सांगितले मी ऐकतो, ठीक आहे. आणि हे भगवंत प्रसन्न होते त्याच्यामुळे. आणि भगवंत प्रसन्न याचा अर्थ काय, भगवंताचाच तो आदेश उद्देश आहे. त्यांचाच आदेश उपदेश आपल्याला गुरूंच्या माध्यमानं, वरिष्ठांच्या माध्यमानं पोहोचलेला आहे. आपण त्याचं पालन केलं तर भगवान गुरु आणि भगवंत प्रसन्न झाले. मग काय जगात राहिलं, मग सगळंच मिळाल्यासारखं. हरे कृष्ण.